सोनम वांगचुक यांची दिल्लीमध्ये अटक, राहुल गांधींचा मोदी सरकारवर निशाणा, लडाखच्या हक्कासाठी आंदोलन. नमस्कार, मी संयुक्ता देशमुख आणि स्वागत आहे आपलं राष्ट्र महाराष्ट्रमध्ये. दिल्लीमध्ये नुकताच एक मोठी घडामोड घडली, जिथे पर्यावरण कार्यकर्ते सोनम वांगचुक यांना त्यांच्या समर्थकांसह दिल्ली बॉर्डरवर अटक करण्यात आली. वांगचुक लडाखच्या संविधानिक हक्कासाठी आणि पर्यावरणाच्या सुरक्षेसाठी शांततापूर्ण आंदोलन करत होते. मात्र त्यांची अटक झाल्यानंतर राजकीय वर्तुळात मोठी प्रतिक्रिया उमटली आहे. काँग्रेस नेते राहुल गांधींनी यावर तीव्र नाराजी व्यक्त केली. चला तर मग याबद्दल सविस्तर जाणून घेऊया. सोनम वांगचुक हे लडाखच्या संविधानिक अधिकारासाठी आणि पर्यावरणाच्या रक्षणासाठी गेल्या काही काळापासून संघर्ष करतात आहे. त्यांच्या नेतृत्वाखालील आंदोलनाची सुरुवात 1 सप्टेंबर रोजी लेह पासून झाली होती. त्यांची मुख्य मागणी म्हणजे लडाखला भारतीय संविधानाच्या 6व्या अनुसूचीत समाविष्ट करणे. या अनुसूचीनुसार स्थानिक जनजात्यांना कायदे करण्याचा हक्क मिळत असतो आणि त्यांची सांस्कृतिक ओळख आणि जमीन आणि संसाधनांची सुरक्षा होत असते. 1 ऑक्टोबर रोजी वांगचुक आणि त्यांच्या सुमारे 150 समर्थकांना दिल्ली पोलिसांनी अटक केली. यामागे त्यांच्यामध्ये अनेक ज्येष्ठ नागरिक आणि माजी सैनिकांचाही समावेश होता. वांगचुक आणि त्यांचे समर्थक शांततापूर्ण पद्धतीने बापूंच्या समाधीकडे मार्च करत होते, परंतु पोलिसांनी त्यांना दिल्लीच्या सीमेवरच रोखले. या घटनेवर राहुल गांधींनी तीव्र प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी ट्विटरवर लिहिले की वांगचुक आणि त्यांचे समर्थक शांततापूर्ण पद्धतीने आंदोलन करत होते. त्यांना अटक करणे हे लोकशाहीच्या विरुद्ध आहे. राहुल गांधींनी पुढे हेही सांगितले की लडाखच्या लोकांचा आवाज कधीही दाबला जाऊ शकणार नाही. त्यांनी मोदी सरकारवर निशाणा साधत असे म्हटले की जसा शेतकऱ्यांच्या आंदोलनात सरकारला हार पत्करावी लागली होती, तसंच लडाखच्या लोकांच्या बाबतीतही होईल. हे पहिल्यांदा नाही की सोनम वांगचुक यांचा असा संघर्ष दिसतोय. त्यांनी यापूर्वी देखील 9 दिवसांचं उपोषण केलं होतं. त्यांच्या या उपोषणाद्वारे त्यांनी केंद्र सरकारकडे मागणी केली होती की लडाखला संविधानाच्या 6व्या अनुसूचीत समाविष्ट करावे, जेणेकरून लडाखच्या सांस्कृतिक ओळखीचे रक्षण होईल. सोनम वांगचुक यांचे लडाखच्या हक्कासाठी आणि पर्यावरणाच्या सुरक्षेसाठी आंदोलन आता आणखीन तीव्र होत आहे. त्यांना दिल्लीत अटक करण्यात आल्यानंतर राजकीय वातावरण तापलेले आहे. राहुल गांधींसारख्या मोठ्या नेत्यांनी यावर प्रतिक्रिया दिल्यामुळे हा मुद्दा अधिक गंभीर बनला आहे. लडाखच्या लोकांचा आवाज दाबला जाऊ शकतो का, हे येणाऱ्या काळात पाहावे लागेल. आपण या मुद्द्यावर काय विचार करता? तुमचे मत आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. आजच्यासाठी एवढेच. परत भेटू एका नव्या विषयासोबत. तोपर्यंत पाहत रहा राष्ट्र महाराष्ट्र. आमच्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा. धन्यवाद.